अल्टिमेटली आपल्याला आपलं काम करणं गरजेचं आहे, जे त्या टाइमवर व्हायला पाहिजे. टाइम वेस्ट होता कामा नये. आज थोडं डीप जाऊया. असं समजा की 2 मुलं आहेत, ठीक आहे, आणि त्या दोघांना पण एक रँक काढायचा. त्यांची एक्झाम जवळ आहे, त्याचं असं आपण सपोज करू की त्यांची एक्झाम येते, सेमिस्टर एक्झाम, आणि त्यांना रँक काढायचा. तर मग अल्टिमेटली काय असेल की रँक काढायला काय गरजेचं असेल, तर ऑफकोर्स अभ्यास. मग तसंच सीन आहे. दोघे पण अभ्यास करतात, पण अल्टिमेटली रँक एकच काढतो, पण दुसरा नुसता पास होतो. काय असावं याचं कारण? तेच, एकाने स्केड्युल्ड प्रमाणे सगळा अभ्यास केलेला असतो, प्रॉपर वेळ काढलेला असतो प्रत्येक गोष्टीसाठी, पण दुसरा चाललाय, अभ्यास करायचा आहे, वाचायचा आहे, नुसता रट्टा मार. तोच विषय लाईफ मध्ये पण. तुम्ही पण जस्ट चाललाय, तुम्ही पण चालताय, पण तुम्ही अजून काही स्केड्यूल ठेवलं नाही. इवन मी पण नाही ठेवलं. पण मला आता कळतं की स्केड्यूल ठेवून काय काय होतं. एक दिवस नुसतं नोट डाऊन करा की सकाळी तुम्ही जे 8ला किंवा 9ला किंवा 10ला जरी उठत असाल तरी प्रॉब्लेम नाही, पण 10ला उठल्यानंतर 15-20 मिनिटं बस, आणि 6 वाजेपर्यंत संध्याकाळी तुम्ही काय काय कराल तुमच्या लाईफमध्ये, मध्ये काही असेल, छोट्या मोठ्या कामापासून तुमचं काय पर्सनल काम असेल तर तिथपर्यंत, पण ते लिहा. ते एका पेपरवर किंवा तुमच्या फोनवर नोट्स, डायरी वगैरे काहीतरी असेल, त्याच्यात नोट डाऊन करा. मग तुम्हालाच कळेल की तुम्ही जे ठरवलेली कामं आहेत, जी पेंडिंग आहेत, महिने 2 महिने, जवळपास वर्ष पण होत आलं असेल, ते पण काम तुम्ही एका दिवसात केलं, न वेळ वाया घालवता. नाही तर काय होणार आहे? काम करायचं आहे, कंटाळा आलाय, 10 वाजता उठलोय, आता कायच होणार आहे? 10 वाजता माणूस उठल्यावर एकच विचार करतोय, आता 2 तास गेले की 12 वाजणार. 12 वाजल्यावर तुम्हाला भूक लागणार. भूक लागल्यावर त्याच्यात आणि परत तासभर जाणार, म्हणजे 1 वाजला. 1 वाजल्यावर येणार सुस्ती. मग तुम्हाला वाटणार आता थोडस झोपूया. बरोबर आहे ना? आणि का झोप नाही येणार मला सांगा? दिवस तर गेला 10 वाजेपर्यंत झोपण्यात. तो आळस आलेला असतो, कारण एक्स्ट्रा माणूस झोपला तर त्याला आळस येणं साहजिकच आहे. दुपारी तुम्ही 1 तासभर परत झोपला किंवा 2 तास, उठलात 3ला. 10 ते 3 वाजेपर्यंत गेला तुमचा वेळ सगळा वाया. तेच जर तुम्ही सकाळी ठरवलं असाल की 10 वाजता उठून आज मला माझी स्वतःची कामं करायची, काही असू दे, 3 वाजेपर्यंत तुम्ही 2 कामं तरी केली असतील, ऍटलिस्ट 5 ठरवलेली त्याच्यातून. तोच विषय. 10 वाजता तुम्हाला जे मी बोललो ते एक एक्झाम्पल होतं, पण तुम्हालाही कळालं असेल की 10 वाजता उठणं चुकीचं नाही, पण तुमचं स्केड्यूल महत्वाचं आहे. सकाळी लवकर उठलात, समजा तुम्ही 7ला उठलात, 8ला उठलात, तर तेच 3 तास तुमचे वाढलेत, तुमच्या दिवसातले 3 तास वाढलेत. हा, तर सकाळी 7ला उठायचं म्हणलं तर रात्री जरा लवकर झोपावं लागेल. पहिले 4 दिवस झोप येणार पण नाही. इव्हन माझी पण तीच सवय. सुट्ट्या पडल्या, 10 काय आणि 11 काय एकच झालं ते. पण तेच 10-11 वाजता उठल्यानंतर काय काय होतंय हेच मी तुम्हाला सांगतो. आणि कदाचित माझं चुकीचं नाही. जर मी ह्या एज मध्ये तुमच्यासारख्या तुमच्यासोबत येऊन हेच बोलत असेल, जे तुमच्या घरातले तुम्हाला बोलतायत, तर त्याला काहीतरी अर्थ आहे. कदाचित मला कळालं नाही ते, पण मला आणि तुम्हाला दोघांना कळण्यासाठी मी हे करतोय. मे बी थोडासा चेंज होईल, जे दोघांसाठी पण चांगले असेल. तसंच मला म्हणायचं. आता असं ते पण असं. आता एकच काम करा, आणि मी पण तुमच्यासोबत करणार आहे. कारण जर मी तुम्हाला काय सांगत असेल तर ते मी आधी ट्राय करणं गरजेचं, आणि ते मी ट्राय केलंय, म्हणून कदाचित कदाचित हा मी व्हिडिओ टाकतो. हा व्हिडिओ टाकायच्या आधी खूप वेळा मी आज करूया, उद्या करूया, परवा करूया एवढ्यावरच राहतोय. ठीक आहे, मला जवळपास आता 7-8 दिवस झाले की मी पोस्टपोन करतोय सगळं. पण तेच 8 दिवस मी माझ्या मनात ठेवत होतो की मला उद्या काहीतरी करायचंय, उद्या मला व्हिडिओ करायचा आहे, मला टाकायचा आहे. पण ते राहत नव्हतं, कारण मी माझ्या डोक्याशी बोलत होतो. आणि आपलं डोकं कसं आहे ते तुम्हालाही माहित आहे. आज हे तर उद्या ते. त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट एकच आहे की तुम्ही तुमच्यासाठी आणि मी माझ्यासाठी एक डायरी आणि एक बुक, किंवा जे काय असेल ते, एक पेन आणि एक बुक घेऊया. आणि ह्याच्यात नुसतं काय लिहायचं तुम्हाला सांगतो की आजचं माझं काम काय. ठीक आहे, मग ते काही असेल ते तुमचं काम, आजची तारीख, आणि ते कधीपर्यंत संपायला पाहिजे एवढंच लिहा बस. बाकी मी तुम्हाला काहीच बोलणार नाही की कशाला का. तुम्ही जस्ट एकदा लिहा, एकदा तुमच्या मनात तुम्ही विचारा की तुम्हाला काय पाहिजे आजच्या दिवसासाठी, तेच तुम्ही लिहा. फक्त लिहून ठेवा आणि बघा काय होत जात आहे. आणि नुसतं 2-3 दिवसाने ते एकदा वाचा. मग तुम्हाला कळेल की तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कशी भेटत नाही. आता ह्यामध्ये असंही असू शकतं की काही लोकांना
मे बी लिहायला नको वाटतं, ठीक आहे, त्यांची आवड नाही आहे लिहायची, तरी काही प्रॉब्लेम नाही. अल्टिमेटली आपल्याला आपलं काम करणं गरजेचं आहे, जे त्या टाइमवर व्हायला पाहिजे. टाइम वेस्ट होता कामा नये. तुम्ही जे सकाळी उठता लवकर, मे बी काही लोक आता जे बघतात ते उठत असतील 7-8 वाजता किंवा 6 वाजता जे काही उठतात, तर तुम्ही ऑफकोर्स एक अलार्म लावत असणार ना तुमच्यासाठी, की तुम्हाला लेट नको व्हायला. तेच करा. सकाळी उठलात की तुमची जी कामं आहेत ते एका म्हणजे तुमच्या अलार्म मध्ये जावा. मे बी 10 वाजता मला आज बाहेर जायचं आहे, ठीक आहे, मला डेंटिस्ट कडे जायचं तर 10 वाजता ते सेट करा. 9:50 ला गेला तरी चालेल, 10 मिनिटं आधी, म्हणजे ते तुमच्यासाठी योग्य राहील. तुम्ही जस्ट 9:50चा अलार्म सेट करा, खाली लिहा की मला लाईक डेंटिस्ट किंवा असं काहीतरी कॅप्शन द्या त्याला. म्हणजेच काय की तुमचा फोन सुद्धा तुम्हाला मदत करू शकतो तुमचं काम करायला. आपण आजपर्यंत फोन कशासाठी घेतो भाई? माझ्यासारखी मुलं जी 20, 21, 22 वर्षाची आहेत किंवा 18, 19 जी लहान मुलं, ती सध्या इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक, युट्यूबवर गेमिंग वगैरे ते सगळं कॉन्टेंट बघणं ह्याच्यात घालवतात. आणि ठीक आहे भाई, एक एंटरटेनमेंट पर्पज असतं, मला सगळं समजतं. पण जास्तीत जास्त वेळ तुम्ही तुमच्यासाठी स्वतःसाठी कसा द्याल हा पण विचार आपल्याला करायला पाहिजे. जर तुम्ही कॉन्टेंट एंटरटेनमेंटसाठी घेताय तर तुम्ही स्वतःसाठी पण घेतला पाहिजे, हेच मला वाटतं. मग जर तुम्ही लिहिला नाही तरी चालेल, पण एवढं करा. कारण दिवसातून एक काम तुम्हाला चेंज करू शकतं. दिवसातून एक सॅटिस्फॅक्शन तुम्हाला स्वतःला चेंज करू शकतं. एवढंच करा बास. जास्त अपेक्षा स्वतःकडून नाही ठेवायची, पण अपेक्षा मोठी ठेवायची आणि ती हळूहळू कशी चढायला येईल तेच आपण बघायचं. ठीक आहे, मग आजसाठी एवढंच. जर तुम्हाला माझा कॉन्टेंट आवडत असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्यात पण ग्रोथ होतोय, तर ह्याच कॉन्टेंटसाठी आणि माझ्या रिमाइंडरसाठी मला लाईक आणि फॉलो नक्कीच करा. समजा तुम्हाला काय तुमचा काय विचार असेल, मे बी प्रत्येकाचा वेगवेगळा विचार असतो, तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मी वाचीन आणि त्यावर पण तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईन. थँक्यू.